नमस्कार, मी श्रीकांत वाटवे. साल्सबर्ग या गावाबद्दल आता मी बोलणार आहे. कारण आमचं जे ईस्टर्न युरोप आणि स्वित्झर्लंडची जी टूर आहे त्याच्या संदर्भातले व्हिडिओज मी पब्लिश करतोय. तर आता हा जो व्हिडिओ असेल हा साल्सबर्ग या गावाबद्दलचा असेल. हे साल्सबर्ग हे ऑस्ट्रियातलं एक शहर आहे. त्यांचं सॉल्ट आणि बर्ग या शब्दावरूनच त्याचं नाव साल्सबर्ग झालेलं आहे. आम्ही कसं केलं होतं, आम्ही व्हिएनाला होतो आदल्या दिवशी, म्हणजे दुपारी व्हिएनामधून निघालो आणि संध्याकाळी आम्ही साल्सबर्गच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलो. त्याला HBF म्हणतात, मुख्य रेल्वे स्टेशन. मग तिथं उतरल्यानंतर आमच्यासाठी गाडी उभी होती. मग त्या गाडीनं आम्हाला गावातनं पुढं नेऊन आम्हाला आमच्या हॉटेलवर नेलं. हॉटेल गावापासनं बऱ्यापैकी लांब होतं. आता हे हॉटेल लांब असल्यामुळे गावातनं गेलो पण काही बघता आलं नाही गावातलं, कारण गाडीतनं आम्ही डायरेक्टली गेलो. मग तिथे गेल्यानंतर आम्ही तिथले जे लॉजचे मालक आहेत, जे अपार्टमेंटचे मालक, त्यांना विचारलं की असं असं आम्ही आलोय, आमच्याकडे संध्याकाळ थोडीशी फ्री आहे, तर आम्ही गावात जाऊन बघून येऊ शकतो का, सारखं काही थोडं बघायचं झालं तर ते म्हणले जाऊ शकता. फक्त आता जी फ्रिक्वेन्सी बसची असेल, म्हणजे तिथनं बस स्टॉप जवळजवळ 500 मीटर होता, बसची फ्रिक्वेन्सी म्हणजे तासाला एक बस असेल, पण तुम्ही येऊ शकता. 6 वाजले होते. आम्ही बस स्टॉपवर गेलो, थोडा वेळ थांबायला लागलं, बस पकडली आणि बस पकडून आम्ही गावात गेलो. आता गावात गेल्यानंतर काय केलं आम्ही, तर फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणल्यानंतर आमच्याकडे जो वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आम्हाला ते सगळं बघायचं होतं. पहिली गोष्ट आम्ही काय केली, तर बसमध्ये बसल्या बसल्या 24 आवर्सचा एक पास आम्ही घेतला. म्हणजे एकदा पैसे दिले की 24 तास तुम्ही बस कुठलीही वापरू शकता. मग तो घेतल्याचा फायदा असा की दुसऱ्या दिवशीचे आम्हाला परत आम्हाला कुठं जायचं असेल, काही असेल, तर त्या सगळ्याला तो उपयोगी पडणार होता. मग तो आम्ही पास घेतला 24 आवर्स. आणि मग तिथून आम्ही गावात गेलो. जातानाच आम्ही त्या ड्रायव्हरला विचारलं की बाबा तू पास दिलायस, आता परत जायचं असेल तर आम्ही बस कुठं पकडायची. मग त्यानं जिथं उतरलो आम्ही त्याच्या ऑपोजिट साईड नदीच्या पलीकडे त्यांना सांगितले की या ठिकाणी तुम्ही उभे राहिलात तर हा हा बस नंबर असेल, ही बस पकडून तुम्ही तुमच्या जिथं आलाय तिथं जाऊ शकता. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो, पहिलं गेलो होतो नदीच्या किनाऱ्यानं लॉक ब्रिज, म्हणजे कुलप लावलेला ब्रिज, म्हणजे काय पूल. त्या पुलावर इतकी कुलप होती, लाखानं कुलप होती, म्हणजे त्या वजनानं तो पुढे पडेल की काय अशी परिस्थिती, इतकी कुलप होती. ते त्यांचं काय कुलपाचा विषय माहीत नाही मला, ते बऱ्याच ठिकाणी नंतरही बघायला मिळाला. मग ती कुलूप ब्रिज क्रॉस केला आणि आम्ही गावात गेलो. मग मोझार्टची बर्थ प्लेस बघायला मिळाली. म्युझियम बंद झालं होतं संध्याकाळमुळं, पण ती जी स्ट्रीट आहे, आतल्या सगळे गावातल्या स्ट्रीट्स आहेत, तिथं काय काय विकायला वगैरे असतं. तर तिथं फक्त पेडेस्ट्रियन म्हणजे फक्त चालायचंच असतं, त्यामुळे तिथं तुम्हाला गाडीचा प्रश्न येत नाही. मग आम्ही घड्याळाचा अंदाज घेऊन आम्ही बस स्टॉपला आलो. अर्थात आमच्याकडे छत्र्या होत्या, कारण हे सगळं बघताना नंतर पूर्ण पाऊस लागलेला होता. आम्ही छत्र्या घेऊनच सगळं बघत होतो. आणि मग छत्र्या घेऊन बघत बघत आम्ही बस स्टॉपला आलो. मग छत्री वापरूनच आम्ही रूमवर गेलो आणि रेस्ट घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची जी टूर होती ती सकाळी साधारण 9ला सुरू होणार होती. त्यामुळे आम्ही रूममधनं 8 वाजता बाहेर पडलो, बस पकडली आणि पहिलं जे ठिकाण होतं जिथं त्यांनी आम्हाला बोलवलं होतं ते मेराबेल पॅलेस. हे जे मेराबेल पॅलेस आहे ह्याच्या अवतीभोवती भरपूर गोष्टी आहेत. एक म्हणजे तिथं चर्च आहे, खूप जुनं चर्च आहे. त्याच्यानंतर एक मॅरेज हॉल टाईप ठिकाण आहे की जिथं मॅरेजेस लावतात. आम्हाला हे मॅरेज एक बघायला मिळतं, मी 1-2 फोटो टाकलेलेच आहेत त्या मॅरेजचे. त्याच्यानंतर तिथं कॉन्सर्ट हॉल आहे, म्हणजे मोझार्टचं गाव असल्यामुळे मोझार्टच्या बाबतीमध्ये म्हणजे कॉन्सर्ट जे होतात त्याचा तिथं हॉल आहे. आणि साऊंड ऑफ म्युझिकमध्येही त्याचं शूटिंग घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं त्या शहराचं जो मेयरचं ऑफिस आहे तेही तिथंच आहे. असं तो सगळा सेंट्रल एरिया बघत बघत आम्ही एका बागेत आलो. ती जी बाग आहे ती अतिशय उत्तम पद्धतीनं डिझाईन केलेली बाग आहे आणि त्या बागेचं ते चित्र बदलत असतं, म्हणजे त्यांची फुलं लावायची म्हणजे पॉसिबिलिटी, कसं बदलायचं, काय बदलायचं, हे सगळं त्यांनी सुंदर केलेलं आहे. मग आम्ही त्या बागेतून जात होतो. मग ते लग्न झालेले जे मेंबर होते तेही बागेत आले होते. आम्ही सगळी बाग व्यवस्थित फोटो काढत काढत, तुम्हाला फोटो बरेच बघायला मिळतील बागेचे, हे सगळं क्रॉस करत करत आम्ही नदीच्या किनारे आलो. परत नदीच्या किनारे आल्यानंतर म्हणजे आमचं मेराबेल पॅलेस बघून झालं. या सगळा बघून झाल्यानंतर त्यांनी आम्हाला गाडीत घातलं, म्हणजे इथपर्यंत आम्हाला त्यांना चालत आणलं होतं. आणि चालत आणल्यानंतर आम्हाला जे गाडीत त्यांनी घातलं ते आम्हाला तो म्हणला की तुम्हाला जे मोठं पॅलेस आहे इथलं होहॅन्सन साल्सबर्ग पॅलेस, साल्सबर्ग होहॅन साल्सबर्ग कॅसल असं त्याचं नाव आहे.
तर त्याला म्हणलं तुम्हाला काही जाता येणार नाही, कारण त्याला फुनिक्युलर पकडून वर जाऊन खाली वगैरे यायला लागतं आणि तुमच्या वेळेत ते बसणार नाही. मग त्यांनी आम्हाला तो जो घेऊन गेला तो व्हॉन ट्रॅपच्या फॅमिली हाऊसला घेऊन गेला. तेही आता हॉटेलच आहे. लिओपार्ड्सक्रन पॅलेस म्हणून एक आहे. तो म्हणजे अगदी मोठाच्या मोठा तलाव शेजारी आहे, स्विमिंग टँक आहे, मोठं हॉटेल आहे, गार्डन आहे, तुम्हाला तिथं खाय प्यायची व्यवस्था आहे, म्हणजे मोठा एरिया आहे तो. आणि तिथं आम्हाला तो घेऊन गेला. मग ते आम्ही बऱ्यापैकी तिथलं बघून घेतलं. मग तिथनं त्यानं आम्हाला पिकअप केलं आणि तो आम्हाला हेल्ब्रोन पॅलेसला घेऊन गेला. हे जे हेल्ब्रोन पॅलेस आहे याची मजा अशी आहे की याच्यामध्ये ट्रिकी फाउंटेन्स आहेत, म्हणजे केव्हा पाणी तुमच्या अंगावर उडेल सांगता येत नाही. त्यामुळे तो आम्हाला म्हणत होता की केअरफुली चाला, कारण चालताना तुम्हाला रेग्युलर वाटतं पण तुमचा पाय अशा ठिकाणी पडतो की धमकन तुमच्या अंगावर पाणी येतं. हे जे पॅलेस आहे हे ॲक्च्युली समर पॅलेस आहे, त्यामुळे तिथं राहायची फारशी सोय नाही आहे, हंटिंग बिंटिंग एवढंच आहे. पण तिथं जी काही बांधकाम आहे त्याचं कन्व्हर्शन आता त्यांनी हॉटेलमध्ये केलंय, त्यामुळे तेही आता तिथं हॉटेल झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे हॉटेलच्या आतमध्ये थोडंसं बघता आलं नाही असं नाही, पण तिथलेही काही स्कल्पचर्सचे फोटो वगैरे काढले आणि आम्ही टूर साधारण तिथंच सोडली, कारण तिथून आमचं हॉटेल जवळ होतं आणि हॉटेलला जाऊन बॅग्स घेऊन पुन्हा आम्हाला रेल्वे पकडायला यायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही तिथंच सोडली. आमच्याकडे पास होता, त्यामुळे आम्ही बस पकडून आम्ही आमच्या हॉटेलला गेलो आणि साल्सबर्गमधलं आमचं व्हिजिट त्या दिवशी म्हणजे 24 तासच जेमतेम आम्ही साल्सबर्गमध्ये होतो. आता पुन्हा जाणार आहे तेव्हा जरा जास्ती दिवस राहून साल्सबर्ग आम्ही व्यवस्थित बघू. त्यामुळे आम्ही तिथं मेराबेल पॅलेस बघितलं, त्याच्या हॉलब्रॉन पॅलेस बघितलं, लिओपोल्ड्सक्रन पॅलेस बघितलं आणि हॉहॅन्स साल्सबुर्ग कॅसल जे आहे ते खालून बघितलं आणि काही चर्चेस किंवा टाउन हॉल वगैरे ज्या काही गोष्टी होत्या त्याचे काही फोटो आम्हाला काढायला मिळाले, तर ते सगळे आम्ही दिलेले आहेत. तर तेवढं आम्ही बघून आम्ही साल्सबर्गवरून इन्सब्रुकला आमच्या प्रवासाला पुढच्या लागलो. धन्यवाद. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला आणखीनही व्हिडिओज बघायला मिळतील. थँक्यू.